नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। कोणत्या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024 चे आयोजन करण्यात येत आहे? इस्रो या संस्थेद्वारे यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका 2024 चे आयोजन करण्यात येत आहे। मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामध्ये आहे। व्ही श्रीपती हे कोणत्या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे? व्ही श्रीपती या तामिळनाडू या राज्यातील पहिली महिला आदिवासी दिवाणी न्यायाधीश बनली आहे। मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? मिलन नौदल सरावाची 12वी आवृत्ती विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली आहे। कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा या केंद्रीय मंत्रालयातर्फे ई जागृती हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे। भारतीय प्रमाणत संस्था नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? भारतीय प्रमाणत संस्था नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया हे नवी दिल्ली या शहरामध्ये आहे। चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये द्वितीय क्रमांक लागतो। ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा हे महाराष्ट्रातील अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे। सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 मध्ये समाविष्ट आहे। विद्युत धारा या भौतिक राशीचे एक खालीलपैकी कोणते आहे? विद्युत धारा या भौतिक राशीचे एक अँपिअर हे आहे। हैदराबाद मुक्ती संग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? हैदराबाद मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर या दिवशी असतो। महाराष्ट्रात पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट श्यामची आई हे चित्रपट आहे। कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे। 1773 मधील रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला? 1773 मधील रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार ब्रिटिश वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज हे बनले। 1857 उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? 1857 उठावामधील दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व बहादूर शाह जफर यांनी केले। टिंबटिंब यांनी 1857 च्या उठावाचे वर्णन शिपायाची भाऊगर्दी असे केले। आर.सी. मजुमदार यांनी 1857 च्या उठावाचे वर्णन शिपायाची भाऊगर्दी असे केले। ग्रेट रेबिलियन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले होते? ग्रेट रेबिलियन हे पुस्तक अशोक मेहता यांनी लिहिले होते। स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? स्वातंत्र्यपूर्व काळातील पहिली जनगणना 1872 या वर्षी झाली होती। जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी कोणत्या उपाधीचा त्याग केला? केसरे हिंद या उपाधीचा त्याग केला। भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोणते? भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे आहेत।
बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ आहे दिसण्यात बावळट परंतु हुशार मनुष्य हे आहे. पुण्याहून शब्दातील विभक्ती कोणती होईल? पुण्याहून या शब्दातील विभक्ती आहे पंचमी. खालील शब्दापैकी सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. सर्वनाम नसलेला शब्द आहे माझा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी प्रयोग. तो घरी असला तर मी त्याच्याकडे थांबेल या वाक्याचा प्रकार ओळखा. या वाक्याचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ ओळखा. मला आयुष्याची फिकीर नाही या वाक्याचा काळ आहे भविष्यकाळ. चांगुलपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? चांगुलपणा हे भाववाचक नाम या नामाचे प्रकार आहे. मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य आहे स्वतंत्र वर्ण. झाकले माणिक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? झाकले माणिक या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे साधा पण सद्गुणी मनुष्य. सहावा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्या विशेषण आहे? सहावा हे आवृत्तीवाचक या प्रकारचे संख्या विशेषण आहे. तरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल? तरपट पंजरी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे वायफळ बडबड करणे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे? देवा सर्वांना सुखी ठेव या वाक्यात आज्ञार्थी क्रियापद आले आहे. मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे? मुले घरी गेली हे वाक्य स्वार्थी वाक्य या प्रकारातील आहे. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. माधुर्य हे भाववाचक नाम आहे. व्यंजनास टिंबटिंब असेही म्हणतात. व्यंजनास परवर्ण असेही म्हणतात. भाषा हा शब्द संस्कृतीमधील कोणत्या धातूपासून आला आहे? भाषा हा शब्द संस्कृतीमधील भाष्य या धातूपासून आला आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.